माळेगाव कारखान्याच्या आतापर्यंतच्या निकालामध्ये अजित पवार यांची सरशी बघायला मिळाली आहे। शरद पवार तावरे पॅनलला अजित पवार यांनी धक्का दिलेला आहे। नीलकंठेश्वर पॅनलनं 21 पैकी 10हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे। अजित पवार एकतर्फी लढतीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी सुद्धा झालेले आहेत। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जयकुमार, नीलकंठेश्वर पॅनलची मोठी आघाडी पाहायला मिळाली आहे। माधुरी, आपण बघतोय की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अतिशय चुरशीची म्हणले जात होती, परंतु यामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक हाती सत्ता मिळताना दिसत आहे। पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 16 उमेदवार आघाडीवरती आहेत, तर चंद्रराव तावरे यांचे 4 उमेदवार आघाडीवरती आहेत। एकूण ब वर्ग गटामध्ये आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कालच विजय मिळाला होता आणि राहिलेल्या 20 उमेदवारांमध्ये ही निवडणूक पार पडत होती। परंतु आता आपण बघितलं की 16 उमेदवार अजित पवारांची पुढे आहेत आणि 4 उमेदवार चंद्रराव तावरे यांच्या पक्षाची पुढे आहे। त्यामुळे काही तासांमध्ये आता आपल्याला दुसऱ्या फेरीचा निकाल येईल दुपारपर्यंत। त्यामध्ये स्पष्ट होईल की माळेगाव कारखान्यावरती आता अजित पवारांची सत्ता दिसताना आपल्याला कायमच आहे, तर चंद्रराव तावरे यांचे किती उमेदवार अजून निवडून येतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। माधुरी, नक्कीच जयकुमार, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।